अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। खास खबर यह है कि 11 जून 2024 को परभनी जिले के जिंतूर तालुके में माउली मंगल कार्यालय यहां पर माजी आमदार विजय भांबड़े इनके अध्यक्षता में परभनी जिले के नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार संजय बंडू जाधव इनका भव्य ऐसा नागरिक सत्कार किया गया है। इस सत्कार में जिस तरह से माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने ये बात बताई है कि किस तरह से खासदार संजय बंडू जाधव इनको यहां पर लीड मिली है। खासदार संजय बंडू जाधव इन्होंने एकनिष्ठ रहकर काम किया और इनके साथ में है जिंतूर मतदार संघ से भी 13,000 की लीड यहां पर खासदार संजय बंडू जाधव इन्हें दी गई है। नागरिक सुजान नागरिकों ने जिस तरह से यहां पर शिव फुले अंबेडकर विचार के लोगों ने खासदार संजय बंडू जाधव इन्हें जो मतदान किया है, उसी के साथ में खासदार संजय बंडू जाधव इन्होंने अपना मनोगत व्यक्त किया और जनता ने जो इन्हें कॉल दिया है, जो साथ दिया है, आशीर्वाद दिया है, उसी के चलते खासदार संजय बंडू जाधव इन्होंने भी नतमस्तक होकर यहाँ के तमाम ही मतदाताओं का आभार व्यक्त किया है। इस वक्त माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने लोकसभा निवडणूक के अंतर्गत महत्व की कामगिरी भी किया है और महाविकास आघाड़ी में हर व्यक्ति ने, हर कार्यकर्ता ने, हर पदाधिकारी ने, हर मतदाता ने जिस तरह से खासदार संजय बंडू जाधव इन्हें मतदान किया है, उसी के चलते माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने एकनिष्ठ रहकर ही काम करने का कहा है और आने वाली विधानसभा मतदार संघ में भी माजी आमदार विजय भांबड़े इन्हें बहुमत से विजय भी कराएंगे, ऐसा भी खासदार संजय बंडू जाधव इन्होंने इस वक्त कहा है। इस वक्त प्रमोद भांबड़े, विश्वास राठौड़, अजय भैया चौधरी, रामराव उबाड़े, मुरलीधर मते, विठल घोगरे, मनीषाताई केंद्रे, साबिया बेगम, कपिल फारूकी, आशाताई खिल्लारे, कैलाश महाराज चारठानकर, गणेशराव ईगल, मनोहर डोईफोड़े, दत्तराव काड़े, शाहिद बेग, मिर्जा शोएब, जानी मिया, लहूजी जाधव, शरद अंबुरे, मधुकर भवाड़े, सलीम काजी, रामजी शर्मा, अरविंद कटारे, अनंतराव देशमुख, बालाजी नौहाट, कृष्णा राउत, तोड़कर सर, शौकत लाला, अक्कू लाला, आसिफुद्दीन काजी इन्होंने तो क्लियरली ये बताया है कि हमने किस तरह से यहाँ पर मेहनत की है और मतदान किया है। मुस्लिम समाज ने आपको यहाँ जो मतदान किया है, 13,000 की जो लीड मिली है, यही मैसेज आसिफुद्दीन काजी इन्होंने अपने भाषण में कहा है। गंगाधर तरटे, मनोहर सातपुते, बालाजी सांगड़े, नंदकिशोर अंबोरे, अशोक शिंदे, खयूम कादरी, पंडित जादव, अशोक प्रधान, बंडू भाऊ लांडगे, शिरकू पाटिल, शंकर गंजे, मनोज रोकड़े, अभिलाष राउत, नागेश पुनेकर, परीक्षित भांबड़े, छत्रपति मावते, झनक जादव, रामेश्वर मुंडे, हकीम लाला, आसाराम मेहत्रे, मदन चौहान, शैलेश घुगे, अविनाश मस्के, संदीप काड़े, नागेश पुनेकर, बबलू कदम, देवा जादव, हबीब भाई, देवीदास राठौड़, शाहिद सिद्दीकी, विश्वंबर पवार, मांगीलाल राठौड़, सतीश बरडे, घुगे सर, परवीन चौहान, राहुल कनकुटे, सुधाकर मस्के, साहेबराव चौहान, वसंत पाईकराव, राहुल घुगे, मानिकराव सानप, शालिकराम गौड़े, शालिकराम गर्दे, इनके साथ में बहु संख्या में वो मतदाता मौजूद थे जिन्होंने 13,000 की लीड परभनी के नवनिर्वाचित तीसरी बार चुनकर आने वाले परभनी लोकसभा मतदार संघ के कार्य सम्राट खासदार, परभनी के लाड़के खासदार संजय बंडू जाधव इनका नागरिक सत्कार किया गया है। इस वक्त ये तमाम लोग मौजूद थे। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन मान्यवरों ने दी है और किस तरह का आह्वान भी किया है। माजी आमदार विजय भांबड़े इन्हें लाखों की लीडिंग से किस तरह से अब जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघ से आने वाले सितंबर महीने में ही चुनकर लाना है, ये भी बात इस वक्त इन तमाम ही कार्यकर्ता और पदाधिकारियों ने कही है। आइए जानते हैं।
सांगतो तुम्हाला. आणि हरामखोरांनो, तुमच्यापाशी सगळं जागे भेद सगळं करून ठेवलंय. आज माझा शेतकरी अडचणीत आहे. आज मला सांगा, तुम्हाला एकच सांगू, परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सोसायटीचं वाटप आहे. फक्त हे जिंतूर तालुक्यामध्ये 10 वर्ष झालं आपल्याला सोसायटी मिळते का सांगा तुम्ही? एकाही शेतकऱ्याला मिळत नाही. कशामुळं? आमचा शेतकरी हा याचा सदस्य नाही का, बँकेचा शेअर्स होल्डर आहे. मग त्याच्यावर अन्याय का? आमच्या जिंतूरवर अन्याय का? मी असे भावे साहेबांना मंडळाला सांगतो की बाबा, इतर तालुक्यामध्ये कर्ज वाटप होते, पण माझ्या शेतकऱ्याला कर्ज वाटप का होत नाही याची तुम्ही काळजी घ्यावी आणि माझ्या शेतकऱ्यावर जे होत असलेला अन्याय ते दूर करावा. आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो बंधूंनो, सगळ्या माय मावल्याला सगळ्याला विनंती करतो, येणाऱ्या साहेब यांचे हात मजबूत केले. मुस्लिम समाजाचा हात कधीही डगमगला नाही. ते बंडू जाधव साहेबांसोबत खंबीरपणे आणि ठामपणे उभे होते. हे मी सांगत नाही, तर बूथनिहाय आकडेवारी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ती बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की या जिल्ह्याचा विशेष करून जो मुस्लिम समुदाय आहे तो आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात बंडू जाधव साहेबांचा सत्कार आपल्या या सर्वांच्या मार्फत होतो. संजू भाऊ आणि भावी आमदार विजयराव भांबळे साहेब, आदरणीय खासदार साहेबांनी हॅट्रिक साधली. आम्हाला अशी आशा होती की इंडिया आघाडीचं सरकार येणार. इंडिया 3 वर्ष भेट आणि उपवास थोडस थांबा, या ठिकाणी इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार. मित्रांनो पहा, भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान झाला आणि जम्मू काश्मीर मध्ये आतंकवादी हल्ला झाला. जर इंडिया आघाडीचं सरकार आलं असतं, आदरणीय राहुल गांधी पंतप्रधान झाले असते, तर या आतंकवाद्यांची मुंडकी आणि भ्रष्टाचाराची पेट उडवणारा पंतप्रधान या देशाला भेटला असता. असा पंतप्रधान या राष्ट्राला भेटला नाही. या भारताचं सगळ्यात मोठं दुर्दैव. मी आदरणीय खासदार साहेबांना सांगू इच्छितो, खासदार साहेब, आमचा जिंतूर शिरूर मतदारसंघ 60% आमचे ओबीसी बांधव आहे. काही लोकांनी चर्चा केली, म्हणजे जानकराला इतके मत भेटतात तितके भेटतात. पण मी आज आदरणीय खासदार साहेबांना सांगू इच्छितो, आदरणीय खासदार साहेब, की हे जिंतूर शिरूर मध्ये ओबीसी लोक हे तुमच्यावर प्रेम करणारे आहेत आणि आदरणीय विजय भांबळे यांच्यावर प्रेम करणारे. विजय भांबळे साहेबांनी जे कार्य केलं जिंतूर शिरूर मध्ये, त्याची पावती ओबीसी बांधवांनी त्यांच्या मतपेटीतून आदरणीय खासदार साहेबांना वोटिंग करून या ठिकाणी केलेली आहे. पण खासदार साहेब, एक गोष्ट सांगतो, मी संस्कृतचा अभ्यासक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं राजकारणात असल्यामुळं. संस्कृत मध्ये गोष्ट आहे, संस्कृत मध्ये असं झालं, याम चिंतयामि सततम वैसा विरक्ता साकण्य मिच्छति जन्म सजनम्य सप्ताह अस्मत् कृतेच परितुष्यति काचिदन्या भिक्तांच पंच मदनंच इमांच मांच. मोठी गोष्ट आहे, पण अर्ध्या मिनिटात सांगतो. काय झालं, एका राजाचं एका राणीवर प्रेम होतं, राणीचं प्रेम प्रधानावर होतं, प्रधानाचं प्रेम भाडे घासणाऱ्या स्त्रीवर होतं आणि भाडे घासणाऱ्या स्त्रीचं प्रेम राजावर होतं. आता गोष्ट अशी झाली साहेब, राहुल गांधीचं प्रेम काँग्रेसवर आणि जिंतूरच्या काँग्रेसच्या लोकांचं प्रेम सिट्टीवर, पण सिट्टीच्या लोकांचं प्रेम देशामध्ये 60% लोकांनी सुद्धा मतदाने आदरणीय खासदार साहेबांना देण्याचा प्रयत्न केला. आता मी एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, राजकीय क्षेत्रात समाजकार्यात आम्ही काम करत असताना कोणी हाताला कुठेही कलंक लागणार नाही याची काळजी घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपल्याला लीड भेटली पाहिजे आदरणीय भांबळे साहेबांना. आणि भांबळे साहेब महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणारे लक्षात ठेवा. आणि भांबळे साहेब मंत्री होणारे, ही वेळ आली नाही तो कधी नाही. आता काही लोकांना असं वाटायला इतके मत पडले तिकडे पडले, पण अंदर की बात आहे, ओबीसी भी हमारे. ज्यावेळेस इलेक्शन लागू झाले तेव्हापासून सर्वांच्या मनामध्ये उत्सुक होते की आपल्या जिल्ह्याचा खासदार आपल्या विचाराचा झाला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या विचाराचं असलं पाहिजे. आणि म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच अशा अफवा आल्या, बऱ्याच असं लोकांनी सांगितलं की येणारा काळ, येणारं मतदान, येणारा खासदार कशा पद्धतीनं होईल आणि कोणाचा होईल. परंतु खासदार साहेबांना मला एक सांगायचंय की आम्ही ज्या वेळेस ग्रामीण भागामध्ये फिरत होतो त्या वेळेस
आणि 4 तारखेला आपला विजय होणार आहे आणि आपण निवडून येणार आहे साहेब. मतदान झाल्याच्या नंतर आदरणीय खासदार साहेबांच्या घरी आम्ही लग्नाची पत्रिका घेऊन गेलो आणि त्यावेळेस खासदार साहेबांना मला विचारलं की तुम्ही ज्यावेळेस फिरत होते त्यावेळेस कशा पद्धतीने मतदान झालं. त्यावेळेस आमच्यापेक्षाही खासदार साहेबांना एक चांगल्या पद्धतीने आपल्या उम्मीदों का सम्राट संजय राव जी यादव साहब, खासदार जिला परभनी, और इसी तरह हम सबके उम्मीदों की किरण माननीय आमदार विजय राव जी भामरे साहब और परभनी जिले के हमारे कायदीन नेतागण, बड़ी खुशी और गर्व इस बात पर आज हो रहा है कि आज से कुछ दिन पहले हम प्रचार और तशहीर के प्रोग्राम हमारे खासदार संजय राव जी यादव साहब के लिए कर रहे थे और ये प्रोग्राम हमारा उनकी जीत का जश्न है, उनका इस्तकबाल है। मैं तमाम ही जिंतूर वासियों की तरफ से राव जी यादव साहब का इस्तकबाल करता हूं और उनके खिदमत में हदिये तबर्रुक यानी मुबारकबादी पेश करता हूं। दरअसल पूरे मुल्क का, हमारे पूरे देश का माहौल कुछ ऐसा बना दिया गया था कि साधारण आदमी को यह उम्मीद नहीं होती थी कि बीजेपी भी हारेगी, क्योंकि मुल्क को हाईटेक कर दिया गया था और मुल्क को हाईटेक करने वाले लोग कोई ज्यादा नहीं थे, 4 लोग थे जिन्होंने पूरे मुल्क को हाईटेक कर दिया था और 4 लोगों ने आजादी के धारे में ला दिया। वो भी 4 ही लोग हैं, हमारे शरद राव जी पवार साहब और इसी तरह राहुल गांधी, उद्धव जी ठाकरे साहब और अखिलेश यादव। ये 4 लोगों ने संकट से मुल्क को निकाल दिया। आज हमारा मुल्क ऐसा लग रहा है कि ये आजाद हो गया। गवर्नमेंट अगरचे बीजेपी की बनी, लेकिन वो गवर्नमेंट अब लंगड़ी हो गई। जो भाग रहे थे और पीछे वालों को देखने के लिए तैयार नहीं थे, वो अब रुक के पीछे देख रहे हैं कि पीछे क्या हो रहा है और इसका भी भरोसा नहीं कि ये लंगड़ी हुकूमत कब तक चलने वाली है। इसलिए कि अब कहीं ना कहीं संविधान का भरम रखना पड़ेगा, अब कहीं ना कहीं माइनॉरिटीज को देखना पड़ेगा, अब कहीं ना कहीं उन तमाम मसाइल को बाजू रखना पड़ेगा जिसमें मुसलमानों को टारगेट करके हिंदू भाइयों का इस्तेसाल और ब्लैकमेल किया जाए। सारी सर्वांचे लाडके खासदार आमचे बंडू लाडके दिसलं ते लगेच मध्ये तो नाव नाही घेतलं, पुन्हा सगळ्यांची माफी मागतो। व्यासपीठावर बसलेले सर्व महाविकास आघाडीचे आपल्या तालुक्यात काम करणारे सगळे प्रमुख, सर्व कार्यकर्ते, ज्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये स्वतः उमेदवार समजून ज्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम केलं, इतर बसलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व ग्रामीण भागात, शहरी भागात काम करणारे सर्व माझे सहकारी आणि परभणी लोकसभेचा निकाल एक 10 दिवसापूर्वी निकाल लागला। देशाचा निकाल सुद्धा आपण सगळ्यांनी बघितला, पण मराठवाड्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघाची प्रचंड चर्चा होती की परभणीचा खासदार कोण होणार।
अनेक ठिकाणून लोकांची फोन यायची की परभणीला काय चित्र आहे, कोण रूप देणार आहे. मला चांगला नव्हते मला चांगला नव्हते आपण या ठिकाणी म्हणावं घेतलं. याच ठिकाणी आपण मेळावा घेतला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी. आणि खासदार साहेबांना आपण सगळ्यांनी शपथ दिला की खासदार साहेब तुम्ही आमच्या मतदारसंघाची चिंता करू नका. कोणी काही म्हणत असेल पण आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून महाविकास आघाडीचे जिंतूर विधानसभा मतदारसंघ 13,000 मताची लीड देण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी या मतदारसंघाचा माझ्या अधिकाऱ्या नात्यानं व व्यक्तिशः मी सर्व कार्यकर्त्यांचं व जनतेचं मी मनापासून आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आता लोकसभेचं निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी बऱ्याच तालुक्यामध्ये लग्नाच्या निमित्तानं गेलो, मानवतेच्या लग्नामध्ये गेलो, परभणीला गेलो. कोणी भेटलं बघायचं तुमचं जिंतूरचं काय. त्या जिंतूरची एवढी चर्चा केली. जिंतूर मध्ये 30,000 माहिती किती 25. कोणी गेलं की तसंच गरजाकडे जिंतूरचं काय आवडतं. मी त्या सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका. आमचा मतदारसंघ हा फुले, शाहू, आंबेडकर, शिवरायांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे. इथं कुठल्या प्रकारचा जातीयवाद होत नाही. आज खऱ्या अर्थानं त्या सर्व महापुरुषांच्या विचाराला तुम्ही सगळ्यांनी दाद दिली. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त त्या ठिकाणी करतो. आपल्या मतदारसंघात लागू प्रयत्न करतो. खासदार साहेबांची आमची चर्चा व्हायची. आपण या ठिकाणी बसले, मौलाना या ठिकाणी राजाराम उपाय असले, आमच्या परिषद असले सगळे. हॅलो. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पैशाला कोणी बळी पडले नाही. आणि आज काय झालं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काय म्हणून चांगल्या प्रकारचं मताधिक्य देण्याचे काम तुम्ही सगळे केले. देशातल्या निवडणुका तुम्ही बघितले, थोडंसं वर्ष कारण झालं. एका पत्रकारांनी चांगलं विश्लेषण केलं त्याच्याबद्दल. मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो. देशामध्ये 79 अशा जागा आहेत, 79 खासदारकीच्या. मला ना मग खाली 1,000 वर्ष केली. 79 जागा 1,000 मतांना पडल्या महाविकास आघाडीच्या इतिहासात. आपल्या महाराष्ट्रातले 2 गरमी घेतले सांगतो तुम्हाला. कीर्तकर साहेबांची फक्त 8 मतांची शीट पडली. शशिकांत शिंदे साहेब त्यांची 32,000 मतांची शीट पडली. पण त्या ठिकाणी पिपाणी ही एक मदत होती. त्या पिपाणीने जवळपास शशिकांत शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये 37,000 मतदान त्या पिपाणीने खाल्लं. म्हणून 32,000 लोकसभेच्या आपल्या देशातल्या पडल्या. म्हणजे ज्या शिका पडल्या त्या फक्त 1000 मतांनी पडल्या. ज्या शिका इंडिया आघाडीच्या निवडून आल्या त्या किती मतांनी? खासदार साहेब 1,40,000, इकडं कल्याणकर 1,00,000, आष्टीकर 1,00,000. ज्या शिका निवडून आल्या किती 1,00,000च्या पुढे ज्या पडल्या त्या फक्त 1,000. म्हणजे या देशाला भाजप आणि मोदी 4 महिन्यापूर्वी असं चित्र होतं या महाराष्ट्राचं. शिवसेना संपली, काँग्रेस संपलं, काही लोक म्हणतात काँग्रेस माणसं बघितलं. 31 जागा निवडून 31. खरं अर्थानं आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. पवार साहेबांचं आपण कौतुक केलं पाहिजे. राहुलजी गांधीसारखा एक तरुण नेता 8,000 किलोमीटर त्या ठिकाणी त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. या नेत्यांनी कुठल्या प्रकारची हिंमत नाही हरली. आणि आज ह्या सगळ्या नेत्यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रामध्ये 31 जागा आणण्याचं काम
या नेत्यांनाही खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना मनापासून आपण शुभेच्छाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्या पाहिजे. पवार साहेबांकडे आम्ही बघतो तर आमची नवी निर्मिती आहे ना, 84 वयामध्ये आज पवार साहेब ठिकाणी काम करतात. कुठलाही माणूस करत एका मिनिटात भेटू शकते असा नेता आपल्या महाराष्ट्रातून निर्माण करतो. खऱ्या अर्थाने या सर्व नेत्याला आपण सलाम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला. 2-3 गोष्टी जर मी उल्लेख या ठिकाणी करणार, ही 2-3 गोष्टी या कालच्या निवडणुकीला मला चांगल्या प्रकारे बघायला मिळाल्या. म्हणजे जातीपातीचं राजकारण हे आपल्या तालुक्यातल्या लोकांनी नाही केलं, हे वरून त्या ठिकाणी घेऊन आलं. आणि काही लोक ज्यांना फक्त जातीवरील तेढ निर्माण करायचा, पण त्यांनी तेढ कशामुळे निर्माण केला की त्यांना 2 पैसे भेटले पाहिजे. काही ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीवाद या ठिकाणी झाला नाही. चांगल्या प्रकारचं पदाधिकारी देण्याचं काम या ठिकाणी बऱ्याच गावामध्ये मी झालं. मी काही गावांचा उल्लेख या ठिकाणी अवलंबून करणार. विशेष करून आमचं बलसा गाव ओबीसी समाजाचं गाव पण चांगल्या प्रकारचं लीड त्या ठिकाणी भेटतं. मोखेड ते पण ओबीसी समाजाचं गाव आहे, तिथं चांगल्या प्रकारचं मतदान आपल्याला भेटतं. हंडीमध्ये भेटतं. असोला असेल, अनवटखेडा, रायखेडा, जांभरूण, जाम, घेवडा, हरगडी, केहार, वडाळी असे अनेक गाव आहेत. तिथं ओबीसी समाज असून सुद्धा मशालीला मतदान करण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कुठल्या प्रकारची अपेक्षा, कुठल्या प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं नाही, पण आमचा मुस्लिम बांधव त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी केलं. आमचा मराठा समाज असेल, आमचा आदिवासी बांधव असेल, आमचा बंजारा समाज असेल, आमचा दलित समाज असेल, सगळ्या समाजाने खासदार साहेबांना मतदान केलं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. आणि आज या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांना दिलं की आम्हाला जातीवाद नको, आम्हाला मतदारसंघात काम करणारे प्रमुख लोक पाहिजे. तरी काँग्रेसची आमची स्टेजवर बसतो, तिथे काँग्रेसनं इमानदारीने काम करायचं तर इमानदारीने करा कोणाचं, पण तिच्या पाठीत केंद्र बसू नका. काही लोकांनी खासदार साहेबांच्या पाठीत केंद्र बसू, त्या ठिकाणी काही ऊन सावली येत असते. राजकारणामध्ये अडचणीच्या काळामध्ये एकोणीला मदत केली पाहिजे. माझं खासदार साहेबांचे काही जमलं नाही 11 वर्ष. आम्ही कधी रामराम करत नव्हतो. खासदार साहेब स्वतः माझ्या घरी आले, मला म्हणजे विचारा मागचे सुद्धा कामाला आम्ही स्वागत केलं. एकदा शब्दीला खासदार साहेब चिंता करून कामाला सगळे कार्यकर्त्यांनी इमानदारीने काम केलं. बैमानाने या ठिकाणी केली नाही, इमानदारीने काम केली. कधी गदारी करायची नाही, संघराहून पाठीत धोका द्यायचं काय तो करा, पण अशी बैमानी करण्याचं काम काही लोकांनी या ठिकाणी केलं. मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं अशा प्रकारचं चित्र पुढच्या काळात होऊ नये याची काळजी मात्र सगळ्या लोकांनी घ्यावी, हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. या गोष्टींचा मी उल्लेख या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी करणार. आपल्या मतदारसंघात काय चित्र आहे, अनेक गावांमध्ये मी बघतो कुठल्या प्रकारची सिंचनाची व्यवस्था नाही, चांगल्या प्रकारची बिजेची कनेक्शन लाईट मिळत नाही, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रस्ते नाही, शेतीमाला भाव त्या ठिकाणी मिळत नाही. आज सकाळी मी मोरेगावला गेलो, मोरेगावचे शेतकरी मला भेटले. त्यांनी सांगितलं की आम्हाला शेतीला कुठल्या प्रकारच्या पिण्याच्या सिंचनाची व्यवस्था तुम्ही काहीतरी कोणाला घेतला. म्हणजे आपल्या मतदारसंघात विकासापासून प्रचंड दूर गेलेलं. आपल्याला खऱ्या अर्थानं पुढच्या काळात या 4 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. शेतीला सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे, शेतीला 24 तास एमएससीबीची लाईट भेटली पाहिजे, शेतीला चांगल्या प्रकारचे रस्ते मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना शेती मालाला चांगल्या प्रकारचा भाव भेटला पाहिजे. या 4 गोष्टीकडे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी एवढंच सांगतो, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं जर या मतदारसंघात मला काम करण्याची संधी भेटली की हे सगळे प्रश्न विजय भांगडे 100% पूर्ण करणार आहे अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला कार्यकर्त्याला एवढं सांगायचं की कालच्या लोकसभेला काही ठिकाणी आपण कमी पडलो.
मी त्या गावचं नाव घेणार नाही. काही नेत्यांचे नाव मान्य झाले, आता त्या नेत्यांचे मी नाव घेणार. जेथे काही प्रमुख आहेत त्यांची नाव मान्य झाली. आता त्यांनी आत्मचिंतन करावं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका उमेदवारापेक्षा जास्त आम्ही फिरतो. मी असं पाहिलं सगळे जिल्हा परिषद निवडून आम्ही अंगावर घेतो आणि काही काही वेळेस मात्र आपल्याच काही कार्यकर्त्यांचे, प्रमुख लोकांचे नाव मायनस आहे याची मात्र काळजी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने जिल्हा परिषदला मतं तुम्हाला पडते तेवढे मतं खासदार साहेबांना पडले पाहिजे, विजय भांबळेला पडले पाहिजे, ही भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली. काही जण म्हणतात की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. होत असेल तर आम्ही तयार करावा, काही अडचण नाही. अगोदर हो का नंतर हो. पण कार्यकर्त्याला एवढंच सांगतो की महाविकास आघाडी या तालुक्यात काय काय ठिकाणी करू, जिथे काय आपलं जमत असेल तर नक्कीच करू, त्याच्यात काही अडचण येणार नाही. पण महाविकास आघाडी एकदा झाली तर त्या ठिकाणी इमारत उभारल्या, आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे, एकूण मदत केली पाहिजे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीला आम्ही कधी कमी पडणार नाही. कालच खासदार साहेबांची आमची चर्चा झाली. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम खासदार साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी नक्कीच आम्ही करू, अशा प्रकारचा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी केला. आणखी दोन गोष्टी या ठिकाणी सांगतो. काल आपण चिन्ह घरापर्यंत नेण्यासाठी आपण कमी पडतो. आता मात्र आपलं चिन्ह बदललं. आता मशाल काही दिवस मशाल थोडं थांबवा, पुढच्या लोकसभेला आपण काढू मशाल. आता तुतारी बाहेर करा. तुतारी कोणती? आपली वेगळी तुतारी, टिपाणी काढ झालं. ती तुतारी आता प्रत्येकाने घरी जाऊन तुतारीचा प्रचार आजपासून या ठिकाणी करा आणि प्रत्येकाला समजून सांगा की ही तुतारी पवार साहेबांची आहे, ही तुतारी उद्धव साहेबांची आहे, ही तुतारी राहुलजी गांधी या 3 नेत्यांची ही तुतारी आहे. अशा प्रकारचा प्रचार आजपासून आपण कार्यकर्त्यांनी सांगावं, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. शेवटचा एक मुद्दा सांगतो. याच मतदारसंघातले काही नेते इथं त्यांनी भाषण केले होते. परभणीला एकनाथ शिंदे साहेब आले होते, अजितदादा आले होते, देवेंद्र फडणवीस साहेब आले. त्यांच्या समोर याच मतदारसंघाच्या काही नेत्यांनी शब्द दिला की जिंतूर मतदारसंघामधून 50,000 मताची लीड देऊ. तो व्हिडिओ माझ्याकडे. मला त्यांना एवढंच सांगायचं की तुमच्या बोर्डिंगमधून सुद्धा 50% मतदान मशालीला पडलेलं आहे. बबलू कोण आहे का कोणते सगळे एवढी बरोबर आहे. 50% बोर्डातून मतदान पडलं मशालीला. बघा नागनगावमधून 300 मताची लीड आहे. करवली कसं आणि 50,000 लीड देतो. तुमचं गाव सांभाळा. त्याच्यामुळं मला सगळ्या कार्यकर्त्याला एवढं सांगायचं की आता पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीला समोर जायचं. विजय भांबळे कधी तुमच्यासाठी कमी पडतो. 18 पगड जातीची कामं करण्यासाठी विजय भांबळे कधी कमी पडणार नाही. त्या तमाम कार्यकर्त्यांनी, मतदारांनी खासदार साहेबांचं चांगल्या प्रकारे काम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला फक्त आता 110 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची वेळ न जाता आजपासून आपल्या विधानसभेचं नारळ फुटलं असं समजून कामाला लागावं. एवढंच मी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा खासदार साहेबांचं सगळ्या मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं मी सर्वांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. खरं तर शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा चांगलं मल्लम काम केलं. रामजी असतील, आमचे या ठिकाणी अशोक असतील, सगळेच कार्यकर्ते असतील, बंडूजी लांडगे असतील, काँग्रेसची टीम सगळ्यांनी काम केलं. आमचे राष्ट्रवादीचे कोणी बघितलं नाही की मागच्या काळात काय करतो आणि माझं बरोबर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना जिंतूरची चिंता लागलेली असताना तुम्ही 13,000 मताधिक्य दिले त्याबद्दल सगळ्यांना राजकारण करत असताना वैचारिक उंची डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे.
राजकारणामध्ये कोणी अमृत घेऊन आलेला नाही. आज आपण पदावर उद्या असू किंवा नसू, परंतु जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत सर्वसामान्य माणसाचं कामं करणे, सर्वसामान्य मतदार हात येत असतो. हे आजपर्यंतचा इतिहास. आता मी एखादी गोष्ट बोलतो की त्याचे जर राईचा पर्वत होऊन जातो. मी चिंच म्हणले की लोक ते चिंच कट करते, तिथं आम्हाला म्हणतात. मी सेलूच्या कार्यक्रमात, गंगाखेडच्या कार्यक्रमात ज्या ज्या समाजाने या ठिकाणी मतदान केलं त्या सगळ्या समाजाचा मी उल्लेख केला. विशेषतः उल्लेख केला मी मराठा समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, ओबीसी समाज. मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाने मला भरभरून मदत केली. मी निवडून आल्याबरोबर माझी पहिली प्रतिक्रिया होती की 18 त्यावेळेस मी कोणत्या समाजाचा विचार केला नाही, कोणाच्या भावना होती याचा विचार नाही केला. त्याच परिस्थितीनुसार ह्यावेळेसची निवडणूक जिंकताना मात्र मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाचं मतदान मला बऱ्या प्रमाणात झालं. हे म्हणणं जर गैर असेल तर हो, मी म्हणलो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय. परंतु मी ओबीसी समाजाला मदत केली नाही असं कुठेही म्हणलेलो नाही. तसं मला निवडून जाईल. आता तर माझ्यासोबत आजपर्यंत राहणारा मोठ्या प्रमाणात ओबीसी वर्ग, पण कोण माधव तांत्रे नावाचा एक व्यक्ती या ठिकाणी आला आणि आमच्या जिल्ह्यातला या लोकसभा मतदारसंघातला सगळा ओबीसी समाज असा काही विचारला की असं आम्ही काय घोडं मारलं होतं त्यांचं मला कळलं. काही लोकांचं पुन्हा याचा आणखी वेगळ्या प्रयास व्हायचा. आता काही लोक आमच्या पाहिलेल्या गुंतलेले, आम्ही एक म्हणले की ते दुसरं म्हणते. आता बापडे साहेब एक आमचे गणेशराव काजळे या ठिकाणी आज नाहीये, परंतु जे काही भाजपचे हस्तक काँग्रेसचे नेते म्हणून घेणारे ते काँग्रेसचे मुळात नाही. त्या ठिकाणच्या दलित, मुस्लिम, ओबीसी, मराठा सगळ्या बांधवाला माझी विनंती असेल, ज्यांच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलंय ते काँग्रेसचे मुळात नाहीतच. ते जिकडे सोय लागली तिकडे सोयीचे नोंदणी आहेत. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की मला आपल्याला विनंती करायची मुसलमान, कारण आपली मराठीमध्ये म्हण आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं मीठ. पण इथं कसं झालं, आता ज्याचं खावं मीठ त्याची करावी नीट अशी भूमिका ह्या वो देखेंगे वो समझेंगे. तो हवा के रुख के विरोध में आने हुए और हवा के साथ बोले वैसा आने वाले विधानसभा हो के बल्दिया का इलेक्शन हो के जिला परिषद का हो, इनको हवा के रूप में धक्के देने आ गया. उनको जगह ही मिलनी चाहिए. तर चांगलं काम करणाऱ्या माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे. मी या मानतात बाबळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की बाबळे साहेबांचं आपलं इलेक्शन 2014 मध्ये आम्ही सांगलेला. त्यावेळेस मला बोर्डीकर साहेबांची निश्चित 14 असेल का 19 असेल मला मदत झाली, यामध्ये काही दुमत नाही. परंतु बाबळे साहेबांचं माझं काही खानदानी भांडण नव्हतं, राजकीय भांडण, वैचारिक लढाई असतात त्या वगैरे असतात. काही दुर्याचं भांडण नव्हतं, काही देवाणघेवाणीतून भांडण नव्हतं. आणि राजकारणामध्ये कटुता कधी जवळची नाही. इलेक्शन संपलं, आमचा हेवेदावे संपले, अशी भूमिका सगळ्यांनी घेतली. परंतु जिंतूरचं राजकारण एकदा वेगळ्या टोकाचंच. मी लोकसभा मतदारसंघात सगळ्या विधानसभेमध्ये मी बघतो ते राजकारण वेगळं आहे, जिंतूरचं वेगळं आहे. आणि म्हणून बाबळे साहेबांना लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी जे मला शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणे ते वागले, इथं तुम्हाला माझा म्हणतात बोले जैसा झाले त्याची वंदावी पाहू. बाबळे साहेबांनी ज्या पद्धतीने सगळ्या पदाधिकाऱ्यांसह त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळवून देण्याचा जो संकल्प केला होता तो सिद्धीच नेला, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी त्यांच्या टीम सहित त्यांचे आभार मानतो. आता भांबळे साहेब तुमचं समजलं, आता जबाबदारी आमची आहे. तुम्ही लोकसेवेच्या पद्धतीने आमच्यासाठी जीवाचं रान केलं. आता आमची नैतिक जबाबदारी, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे की तुमच्या निवडणुकीत तुमच्यापेक्षा कागदवर पुढे जाऊन आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. ती या ठिकाणी आम्ही शेवटी 24 तास रस्त्यावर असताना रात्री बेरात्री आवाज दिला तेव्हा हत्तीला ओढून धावून येणारा माणूस म्हणलं तर त्याचं नाव घेतलं जातं ते विजयरावजी भांबळे. जेवायला उघड्यावर बसावं पण वाड्या आपला असावा, आपल्याच्या पायथ्याला बसावं शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा, अशी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे भांबळे साहेब आपली माणसं, जिथं आपल्याला अडचणीत त्या ठिकाणी उभे राहणारा माणूस. त्यामुळे आता त्या निवडणुकीत भांबळे साहेबांनी सांगितलं की आता आपल्याला तुतारीच्या प्रचाराला लागायचं. भांबळे साहेब उद्यापासूनच गावोगाव मोठ्या माणूस, तुतारी वाजवणारा माणूस, त्याचे चिन्ह आपल्याला गावोगावी काढावं लागतील. मोठ्या आताच काही पॉम्पलेट छापून घ्यावं लागतील आपल्याला. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाचे राष्ट्रवादीचे प्रमुख चिन्ह शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी, आणि ते घरातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. मला वेळ कमी मिळाला, ते तुम्हाला आता वेळ भरपूर आहे, तुम्ही आता चिन्ह तुमच्या घराघरात पोहोचू शकता की आता त्याच्यासाठी वाढ वगैरे गरज नाही. आता लढाई सुरू झाली आहे. 3 महिने जेमतेम जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये इलेक्शन आहे. जून आता संपत आलाय. त्यामुळे येणाऱ्या 2-4 दिवसात, 8 दिवसात सगळी यंत्रणा सज्ज करून आपलं तुतारी वाजवणारा माणूस जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साहेबांच्या पक्षाचं चिन्ह आहे ते मतदाराच्या शेवटच्या मतदारापर्यंत गेलं पाहिजे, घराघरात पोहोचलं पाहिजे. ही नैतिक जबाबदारी तुमची आपली सगळ्याची असतात. कारण आपल्याला बघितलं असेल तुम्ही इथं बजरंग बाप्पा सोडून 52,000 मतं पिपाणीला गेली. शशिकांत शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 32,000 मतं पिपाणीला गेली. अशा अनेक ठिकाणी असा प्रसंग घडलाय. त्यामुळं आपल्याला त्याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे त्या जाणीवेच्या माध्यमातून आपण आता हुशार होणं आणि मतदारापर्यंत जाणं ही आता काळाची गरज आहे असं मला वाटतंय. आणि ते करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहोत. भांबळे साहेब, तुम्हाला यावेळेस आमदार करायला कोणी येतपर्यंत ब्रह्मदेवाला विचारायची गरज पडणार नाही. फक्त माझा कार्यकर्ता, माझा पदाधिकारी, माझ्या पक्षाचे, महाविकास आघाडीच्या सगळे इथे बसलेले आहेत. पदाधिकाऱ्यांनी जर ठरवलं की काही होईल प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे, पण यावेळेस भांबळे साहेबांना आमदार करायचं आहे याच्यामध्ये कुठलेही दुमत असणार नाही. एवढा निर्धार आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि या ठिकाणी भांबळे साहेब आमदार होणार यामध्ये कुठेही दुमत असणार नाही. तरी ते खाईल, तळ राखील ते पाणी पिईल. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांसाठी धावून जाता, ज्यासाठी पद्धतीने लोकांसाठी काम करता, ते लोक कधी विसरणार नाही. आम्ही बघितलं असं जिंतूरची राजकारणाची परिस्थिती. एका घरातल्या 3-3 बँकेवर, 4-4 एक पडला, 1-3 बँकेवर आहे. मार्केट कमिटी दाखवी एकाला सभापती करतो म्हणून त्याला खर्चाला पैसे सभापती झाला घरात. आमदार घरात 4-4 आहेत, एक नावाला आहे, बाकीचे 4 नावाला आहे. आम्ही सगळे उड्या डोळ्याला बघतोय, सगळं परभणी जिल्हा बघतोय की काय परिस्थिती आहे. कामं वाटप करताना कोणाला दिल्या जाते, कशा पद्धतीने दिल्या जाते ते आता खोलात जाणार नाही. पण सगळी सत्ता जर यांच्या घरात त्यांना पाहिजे असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कोणासाठी लढायचं विचार. भांबळे साहेबांच्या घरात तर कोणी राजकारणात नाहीये. भांबळे साहेब एकटे सोडले. एवढा आमचा परबापा वागीकर सावलीसारखा आयुष्यभर सोबत राहिला, त्याला सुद्धा चावल्याशिवाय सोडलं नाही. त्याला
चावून चावून मोकळा केला. आता आपा मोकळा झालाय. नसल व्हायचं आताच त्याने आणखी आपला तुम्हाला संधी आहे. पण एकदा जर ठरलं ना, उघडा कुठं घातल्यावर किती मुसळ बसणार याची काळजी करायची नाही. आधी घालायचंच नाही. घातलं तर तिथं तिथं तुमच्यासोबत आम्ही एक दोघं तुम्ही असो का नको. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा. हा तुमचा आता पुढे खूप नुकसान होणार आहे. तुमच्या नावाच्या तुम्हाला पर्यंत नाही हे मला संशय आहे. पण सगळ्या गोष्टी गेलेल्या कमवता येतात आपला. इज्जत गेलेली कमवता येत नाही लक्षात ठेवा. आणि इज्जतीपेक्षा मोठं काही हे असं मला वाटत नाही. आता त्या गोगावले देशमुखांना पैसे देऊन त्यांची जमीन नावची करून घेतली तर तरी पैसे गेले आपण जमीन द्यावं लागेल. पैसे गेले तरी असं गरीब माणूस आहे. त्याचं नुकसान खूप झालंय. त्यामुळं आम्ही तुमची भरपाई करून देऊ. आपण मी चिंता करू. फक्त तुम्ही किल्ला चांगल्या पद्धतीने लढवा. ते माझ्यासाठी लढलं ते ठीक आहे. हो गेल्या वेळेस तुम्ही जर तिथं 22-21 मतांची दिली असती त्यांना तर आम्ही आमदार झाले असते ना. पण आता ती परिस्थिती कुठली करून दाखवा. यावेळेस सगळं पिंड आलं तुमचं. आम सगळं झालं गेलं गंगाला मिळालं. तर ही अशा पद्धतीनं एक एक माणूस खूप काही महत्वाचं काम करून जातो ते आपल्याला कळत नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी केलं कोणी नाही केलं, केलं त्याचं बी अभिनंदन, नाही केलं त्याचं बी अभिनंदन. त्यामुळं आम्ही त्या खोलात जाणार नाही. परंतु एवढं मात्र बघा, मी आता जलद केलं त्याचं केलं म्हणलं मी चूक आहे. ते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या आमदाराच्या मेळाव्यात बैठकीत म्हणलं की परभणीच्या खासदार साहेबांचं म्हणणं आहे की मी मुस्लिम समाजाच्या मतामुळे निवडून आलो. आणि घंट्याभरानं व्हॉट्सअप फेसबुकवर सुरू झालं, बघा खासदार मुसलमानाच्या मतामुळे संजय जाधव खाली सुरू केलं, बघा हिंदू. म्हणजे ह्यांचं आणखी जिरलीच नाही. हिंदू एवढे येडे आहेत का? हिंदूला एवढं कळलं ना, तुम्हाला नाही कळालं का? अरे तुम्ही मुसलमानांच्या पोटाला शाही लावून 1000 घेऊन जा घरी निघून आले तेव्हा वाटलं तुम्हाला. पण मुसलमानांनी घेतले नाही, स्वाभिमानी होते. त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या होती की एकदा भाजपला नीट करायचे, ते तुम्हाला करून दाखवले. आता तुम्हाला ते पसंत न झाले, पण पुन्हा एकदा तुम्हाला भाजप आले, तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही विधानसभेला नीट करणार ते लक्षात ठेवा. हे विसरू नका. यावेळेस महाराष्ट्राच्या सत्तेचं राजकारण बदलणार आहे. महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार यावेळी महाराष्ट्रात येणार आहे. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. लोकसभेचा कल बघितल्यानंतर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या अर्थी लोकसभेचा कल मोदीच्या विरोधात आहे, त्यावेळेस यावेळेस विधानसभेचा कल सुद्धा या राज्य सरकारच्या विरोधात आहे. काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, उद्याची निवडणूक तुमच्या आमच्यासाठी महत्वाची आहे. होय, मला मराठा समाज मुस्लिम समाजाने भरघोस मतदान दिले, त्यामध्ये काही दुमतच नाही. पण ह्याचा अर्थ बाकीच्याने दिले नाही असं म्हणतो का मी? फक्त जेवढं मला गेल्या 2 निवडणुकीत मिळालं होतं त्याच्यामध्ये कमी मिळालं, हे एवढं उल्लेख तर त्याच्यात काय करेल? वागून करायचं, लपून काय करायचं त्याच्यामध्ये? प्यार किया तो डरना क्या नाही. त्यामुळे मुस्लिम असो की मराठा असो की दलित असो की आणि इतर समाज ओबीसीचा असो, एसटी असो, या सगळ्या समाजाने त्याच्यामध्ये मी कॅटेगरी लावली की सगळ्यात जास्त कोणाचं झालं, पहिला नंबर, 2 नंबर, 3 नंबर, अशा प्रकारची मी तुलना त्याच्यात केलेली आहे. पण भाजपवाल्याने सुरू केलं की बघा, आणि मग त्यांनी सुरू केलं देवेंद्र फडणवीसनं की शिवसेनेच्या जेवढ्या जागा आल्या तेवढ्या मुसलमानांच्या मुळेच आल्या. अरे तुमचं हिंदुत्व किती वेगळी आहे हे आम्हाला कळून चुकलं सगळ्या देशाच्या हिंदूला अमेरिकांना. अरे तुमची अयोध्येतली जागा सुद्धा पडली, ह्याचं कोणाला खापर फोडणार आहे तुम्ही? हे सांगा ना. राम मंदिराच्या उभारणीमध्ये एवढं योगदान तुम्ही दिलं असं तुम्ही स्वतःला म्हणून घेता. ज्या राम मंदिराची उभारणी देशातल्या जगद्गुरू शंकराचार्याच्या हाताने करायला हवी होती, ती न करता तुम्ही अट्टहास करून स्वतःच केली. ती सुद्धा जागा तुम्ही निवडून आणू शकले नाही. तुम्ही कशाला हिंदुत्वाच्या घरून आमच्याशी आणता?
आम्ही कट्टर हिंदुत्ववादी होतो आहे आणि उद्याही राहणार, पण आम्ही हिंदुत्ववादी आहेत म्हणजे काय आम्ही तर दुसऱ्याचे गळे कापायला नाही निघालो, पण तुम्ही सोबत दुसऱ्याचे गळे कापायला निघणाऱ्या लोकांनी हिंदुत्वाच्या गप्पा करायच्या नाही. म्हणून माझी सगळ्या नागरिकांना विनंती असणार आहे की यांच्या भूतधामाला आपण कदापि बळी पडू नका. येणारा काळ आपल्यासाठी उज्ज्वल आहे. या देशाचे सन्माननीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील, सन्माननीय राहुल गांधी असतील, या सगळ्यांनी जी बोट बांधली आहे ती कुठेतरी भाजपवाल्याच्या पोटामध्ये पोट त्यांना हे झेपत नाही. कारण कालपर्यंत उद्धव ठाकरे सोबत असताना 42, 41, 14ला 42 जागा जिंकल्या, 48 मधल्या 19ला 41 जागा जिंकल्या आणि आज 17 जागेवर त्यांना कोळवण करावं लागली. का करावं लागली याचा आत्मपरिचय तुम्ही करा ना. स्वतःची पोळी भाजण्याचं तुम्ही काम केलं, याचा रोष लोकांनी तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत मतदान दाखवून दिलाय. याचं जरा आत्मपरीक्षण करा की आम्ही कुठंतरी चुकलो. आम्ही जर हे फोडाफोडी केली नसती तर आज आम्हाला एखादी बघायची वेळ आली नसती. हे कधी विचार करतात का? मनाला कधी विचारता का? पण हे न विचारता फक्त दुसऱ्याचं कसं खाजवता येईल, दुसऱ्याला कसं नाव ठेवता येईल एवढंच बघण्याचा सतत त्यानं काम करण्याचं पाप त्या भारतीय जनता पार्टीने केलंय. आज 100 कोटीची उलाढाल झाली. भांबळे साहेब तुम्ही म्हणले 8च कोटी आले जिंतूरमध्ये, लय आले तुम्हाला माहित नाही. दाबादाबी लय झाली. 100 कोटीची उलाढाल या लोकसभा मतदारसंघात झाली. एक गाव असं नव्हतं ज्या गावात पैसा गेला नाही. एक त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, अजितदादाच्या राष्ट्रवादीचा, त्यानंतर तुमच्या शिंदे गटाचा आणि भारतीय जनता पार्टीचा आणि काही तथाकथित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेणाऱ्या त्यांच्या नेत्यांचा किती उलाढालीमध्ये किती हालत दिली. जरा मला माहिती मिळाली एक बातमीमध्ये इथे भुटे साहेबांचा दावा एका वसुलीला येऊन गेला म्हणजे एका दिवशी मी तुम्हाला एवढे दिले म्हणून एवढे पडले कसं त्याला बाकी कमाल आला इकडे. आता द्यायचं पुढे घ्यायचं हे वाटत नाही. त्यामुळे घेणारे गेले पळून. एकाला ऐकलं मी इनोवा गाडी बुक केली, कोणी बोलता गाडी नवीन आली तुम्ही बोलता ठीक आहे. काही लोक एक चिल्लरीसाठी काम करते, तिकडे चिल्लर मिळेल त्याच्या प्रचार करायला सुरू. पण ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलं पैसे काही होईल, घेऊ न घेऊ, आले तर घ्या, नाही आले तर सोडून द्या, पण मतदान मात्र महाविकास आघाडीशिवाय आणायचं नाही असा संकल्पच देशामध्ये मतदारांनी केला, राज्यात केलताच केला. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी निश्चित राहा. येणारी विधानसभा सुद्धा तुम्ही पैशाच्या भूलथापाला बळी पडतात तर तिकडे माल बघत झाला जरा कोणाला देत नाही, घेत नाही. हात बघितले तुम्ही पाणी जरा तुला बोलत आहे माल आणायचं काम चालू. उद्या निवडणुकीचे माल खूप काढते. बांबळे साहेबाला तुला अडचण आणायचं काम सुद्धा करतील. पण माझं सगळ्या राष्ट्रात बसलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की मालाला भरू नका. 5 वर्ष आपल्या कामाला येणाऱ्या माणसाला आपल्याला बघायचंय, माल बघायचा नाही. माल देऊन काय देणार आहे? 500 दे, 1000 दे. किती दिवस कामाला येणार आहे तुमच्या? किती रोज पडते तुम्हाला? 1000 रुपये दिले तर मला वाटतं तुम्हाला 54 पैसे पडतील रोजचे. 54 पैसे. 54 पैशासाठी अरे आम्ही रोजचे 50,000 रुपये खर्च करायचे. दान देतो बसलेल्या प्रत्येकाची 50,000 रुपये खर्च करायचे. ते आम्ही पैशामध्ये आमची तुलना करणार आहेत का? याचं जरा आपण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे. म्हणून निवडणुकीमध्ये प्रचार, अपप्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो. माझ्या बाबतीत खूप काही अपप्रचार करण्यात आला, तेही आम्ही बघितला. त्यांना बाहेरचे माणसं कमी पडले, माझ्या घरातले सुद्धा माणसं प्रचाराला घ्यावं लागले त्यांना. परंतु सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. चांगलंच फळ मिळणार आहे. गहू केल्यावर गहू उगवणार आहे, ज्वारी नाही उगवणार. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, निवडणुका येतील जातील, परंतु एकदा गेलेली संधी पुन्हा मिळणार नाही. एक चूक आपण 2009ला केली आहे, त्याला जबाबदार मी पण आहे. भांबळे साहेबांना 2019 मध्ये पराभव स्वीकारावा लागला, त्याला जबाबदार मी पण आहे. पण तेव्हा ती विरोधी पक्षाच्या तिकडल्या पार्टीत होतो. त्यामुळे मी माझी नैतिकता निभावली होती. पण त्याच पोटतिडकीनं यावेळेस तुमच्या सोबत आलो
आणि तेवढ्याच पोटतिडकीनं तुमची भूमिका या ठिकाणी आम्ही निश्चितपणे शिरसंधान मानून आम्ही या ठिकाणी स्वीकारून तुम्हाला विजयी करण्यासाठी पुढाकार घेऊ एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वासित करतो. शेवटी निवडणूक कुठलीही असो कुठल्याही समाजाच्या नावावर जातीपातीच्या नावावर होत नसते लक्षात ठेवा. सगळ्या समाजाचं योगदान असल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. लढवता येतील पण जिंकता येणार नाहीत. निवडणुका जिंकायच्या असतील तर सर्वसमावेशकच निवडणुका झाल्या पाहिजेत. सगळ्या समाजाला घेऊनच निवडणुका आपण जिंकू शकतो नाही तर जिंकू शकत नाही. लढायला काय कोणी लढू शकते. एखादा सिंगल माणूस फॉर्म भरून मध्ये मी लढू शकतो तू जातीच्या नावावर पण निवडून येऊ शकत नाही जातीच्या नावावर. निवडून यायचं असेल तर त्याला सगळ्याच समाजाच्या लोकांचं मतदान घ्यावं लागेल आणि ते मला या ठिकाणी मिळालंय हे या ठिकाणी अभिमानानं सांगतो. काही भाजपचे काही ओबीसीचे नेते ते आमच्या विरोधात होते ते लोक व्हॉट्सअप फेसबुकवर माझ्या केलेल्या संभाषणात काही अर्थ मागचा पुढचा काढून फक्त ओबीसीची मतं मला मिळाली नाही एवढा जे वाक्याचा प्रयोग व्हॉट्सअप फेसबुकवर करू लागले. आता आपला कोण होता माझ्या बिहार आमचा राठोड कोण होता सदुलांडी कोण होता उमाळे कोण होता कटारे कोण होता आप्पा हे कोण होते. अरे एवढे सगळे ओबीसी नाहीत काही तुम्ही ओबीसी नेते का पण तुमच्या मनामध्ये काळ होतं त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी आगळं वेगळं वाटतंय. परंतु माझ्या मनामध्ये कुठेही कुणाविषयी शंका कुशंका नव्हती आणि उद्याही राहणार नाही आधी लक्षात ठेवा. फक्त ज्यांनी चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन काम केले त्याचं नाव घेणं चूक मी केली असं तुम्हाला वाटत असेल तर होय मी चूक केली मी कबूल करतो. आणखीनही सांगतो की मराठा समाज मुस्लिम समाज मागासवर्गीय समाज आणि सर्व ओबीसी समाजानं मला चांगल्या प्रकारचं मतदान दिले. आवर्जून मी सिक्वेन्स लावले मराठा समाज मुस्लिम समाजाचे पहिले प्राधान्य दोन समाजांना भरभरून मला मतदान दिले. याचं म्हणजे दुमतच नाही. कोण काय कुणाला वाटतं त्याच्याशी मला काही परवा नाही. ज्याचं खाऊन मीठ त्याचं करावं पैकी मी आहे पण त्याचं मीठ खाऊन त्याची बेमानी करणाऱ्यापैकी मी नाही. हे आज मी सांगतो उद्याही सांगणार. पण त्याचं राईचा पर्वत करायचा आपल्या सोयीच्यासाठी भांडवल करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची हे पाप तुम्ही निश्चित करू नका हे आव्हान सांगतो. त्यामुळे सगळ्या समाजाला मतदान दिले त्या अर्थीच मला 1,40,000च्या आसपासची लीड मिळाली. हे शोकांतिका नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्या समाजाचं या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो. आपण सगळेजण बऱ्याच वेळापासून आला सकाळी लवकर आला होता. मला यायला थोडा उशीर झाला कारण मला आता इथून पुढे बाहेर जायचंय उज्जैनला त्यामुळे मी तयारी करून निघत होतो म्हणून थोडा उशीर झाला. त्याबद्दल सगळ्या समाज बांधवांची या ठिकाणी जाहीर माफी मागतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला कुठलीही अडचण असेल अर्ध्या रात्री तुम्ही मला फोन केला तरी हरकत नाही. इथे बांबळे साहेब आहेत शिवसेनेचे पवारसाहेबांच्या पार्टीचे काँग्रेसचे सगळे नेतेगण आहेत. कोणाला जरी तुम्ही सूचना केली तरी तुमच्या कामाला कुठेही कमी पडणार नाही. कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगाला आम्ही पुढाकार घेऊन तुमच्यासाठी अवेलेबल राहू एवढी आपल्याला या ठिकाणी निमित्तानं आश्वासित करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये माझा एखादा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. ज्यांनी मताधिक्य दिले त्यांचा अधिकार आहे तो सत्कार करायचा. त्यामुळं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता प्लस राहील कोणता मायनस राहील जे आखाडे लावले जात होते. शिट्टीवाले जिंतूर आणि गंगाखेडवर दावा करीत होते. त्या जिंतूरमध्ये 13,000चं मतदान भांबळे साहेबांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नात निघालं. त्याचा सत्कार होता. खऱ्या अर्थानं ज्यांनी इथं पुढाकार घेऊन मतदान दिले त्या सगळ्यांचा सन्मान मी ठिकाणी या ठिकाणी करण्यासाठी आलो होतो. निश्चित एक चांगल्या प्रकारची लढाई ह्या ठिकाणी बघायला मिळाली. परंतु एकीकडे भारतीय जनता पार्टी सुसूत्रत पक्ष असल्याची भावना व्यक्त करते आणि निवडणुकीमध्ये पैसे टाकून मतदान घेते. ही लोकशाही नाही ना. लोकसभेच्या इतिहासात पैसे देऊन मतदान घेणारी निवडणूक माझ्या आयुष्यात बघण्यात ही पहिली निवडणूक. 100 कोटीची उलाढाल या परभणी लोकसभा मतदारसंघात झाली. 100 कोटीची. एक गाव नव्हतं शिल्लक जिथं पैसे पोहोचला नाही. एक गल्ली नव्हती वार्डामध्ये जिथं पैसे पोहोचले नाही. मताला 500, 1000 देशाची शोकांतिका. इकडं चांगलं आम्ही काम करलो विकासात्मक आम्ही भूमिका घेऊन पुढे चालूत म्हणायचं इकडे पैसे वाटून निवडणुका जिंकायचं ही कुठली नीती आहे. ही तर लोकशाहीला घातक आहे.
म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं मला ह्या ठिकाणी निवडून देण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी कशाची पर्वा न करता पुढाकार घेतला, त्याच धर्तीवर उद्याच्या विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भांबळे साहेबांना आमदार करण्यासाठी ताकदीनं पुढे यावं असं आवाहन मी या ठिकाणी जनतेला करतो. यह न्यूज कवर किया हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। तमिल टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। मिर्जा मेस, परभनी। अगर आप परभनी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभनी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभनी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभनी। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभनी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828।